आईचं आयुष्य घड्याळासारखं असतं. एका मिनिटाचाही फरक आणि सगळं बदलून जातं. आदित्य आदित्य अलार्म बंद करा ना. करतो. अहो उठा ना, ऑफिसला नाही जायचंय का तुम्हाला? उठतो. उठा. सोहम. 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 चल बाळा, येतो मी. मम्मीला त्रास नको देऊ. हां. पुलिस की गिरफ्त में आई विनीता नाम की लड़की पहले एक डेटिंग ऐप के जरिए लोगों से दोस्ती करती हे घ्या. फिर उन्हें होटल में मुलाकात. तर मग आता तुम्ही कसे जाणार आहात? आता माझ्या बॉस सोबत ऑफिसला जाईन, मग ऑफिसच्या बसने पुढे. अच्छा, मग कॉलवर कळवत राहा काय करत आहात ते. हो ग बाई, नक्की. सो ट्रिपला चाललायत ना? माझ्यासाठी काय घेऊन नाही येणार? अगं बिझनेस ट्रिपला चाललोय, पिकनिक थोडी ना जात आहे. तुमचं ना नेहमीचं असं असतो. सोडा अगं मस्करी करत होतो. सोडा. प्रिया, चल येतो मी. अच्छा, झाले रेडी? हो झालो. हा येते. ही घ्या बॅग, तुमचा फोन आणि रुमाल. अहो तुम्ही तुमच्या त्या गोळ्या घेतल्यात ना? कुठल्या गोळ्या? मागच्या वेळेस बाहेरचं खाल्लेलं तर पुन्हा दिवसभर टॉयलेट मध्ये बसलेला. अगं मी सगळं घेतलंय, आता तुला घ्यायचं बाकी आहे. येतेस का? काय बोलताय तुम्ही? चल येतो मी. बाय. हो. चल बाय. सांभाळून जावा. हा, चल बाय. बाय. सोहम अजून झोपलाय हा. सोहम चल उठ लवकर. सोहम चल उठ ना, स्कूलला जायचंय की नाही? सोहम सोहम चल उठ लवकर. काय थांब ना. झोप आलीये ना? चुपचाप उठ आता. अरे काय आहे? एक पुराना खंडर था, बहुत ही भयानक. पर चार दोस्त मिल गए थे. का समय था और चारों तरफ सन्नाटा था.
किती टाइम तुझ्या आंघोळीला पण हा. और जैसे ही दरवाजा खुल गया हे घे, सब लवकर दूध पिऊन घे, मी बॉटल भरते हा तुझी. एक आदमी था जिसके पैर उल्टे थे और आंखें नीली सफेद. सोहम, सी आवाज सुनाई चल लवकर, केशव दादा आले. चल. सब दोस्त जोर से चिल्लाए. काय नुसता टाइमपास तुझा, चल लवकर. चल. आई आज टिफिनला काय बनवलंय? मी काहीही देऊ, तसं तू काय खाणार तर नाहीयेस. काय तुझा नेहमीचा रोजचा कंटाळा. काय काय रोजच्या स्कूलला जायचं? तुझ्या बाबांना फोन करेल हा. चल आता हा गपचूप. कर. मी लवकरच ना आता ही स्कूलच सोडणार आहे. बघते कसं सोडतोस तू. केस तरी नीट कर तुझी. हे घे केशव दादा, आणि परत आणूच मी नकोस. पण नाही येणार. अच्छा नको येऊस, बॅग तरी घे आधी. काय आज पण याने लेट केलं का? काय बोलणार दादा, सुधरतच नाही हा. काय बोलायचं, तुझाच मुलगा आहे ना. तुझी मम्मी पण अशीच होती. शाळेला पप्पा यायचे पण ती टाइम लावायची यायला. तर मग सर्व्हिस सेंटर वाले काय बोलले दादा? सर्व्हिस सेंटरवाले बोलतायत की गाडीला स्क्रॅप केलेलंच बरं आहे, पण आता पप्पांची आठवण आहे ना म्हणून मी ठेवतोय. त्यासाठी मी गाडी वापरतोय माझी. पण जर मुलं जास्त झाली तर काय करणार दादा? जास्त मुलं झाली तर नवीन व्हॅन घेणार. तसा विचार तर आहे व्हॅन घ्यायचं, बघू आता. ठीक आहे चालेल. चल बाय सोहम. बाय मम्मी. बाय. हॅलो, हां पोचलात का? अच्छा ठीक आहे. हाय मम्मी. हाय. माझ्यासाठी काय आणलंयस? हे बघ, वाव आईस्क्रीम. आईस्क्रीम सोड. हे काय अवतार करून आलेस तुझं हा? तेवढं चालतं ग. अरे वा, आईस्क्रीम पार्टी हा. काय रे केशव दादा, हे घे तुला. अरे नाही, मला नको. मला सर्दी झाली आहे रे. का? काय माहिती, बाहेरचं खाल्लं बहुतेक. अरे बापरे, काळजी घे. हां ठीक आहे. ऐक, उद्या नाही आलो तर स्वतः सोडा त्याला. अच्छा ठीक आहे तू हा, आराम ठीक आहे. कर. चलो बाय बाय सोहम. बाय दादा. चल बाय. मग आज काय केलं शाळेत? काय नाही. टिफिन संपवलंस ना? किती वाजलेत? आई झोप ना. उठ, 6:40 झालेत. अरे बापरे, अलार्म नाही वाजला. तू नीट अलार्म सेट केलेला का? अलार्म बाबांच्या फोन मध्ये आहे. सोड आता, मीच तुला सोडते स्कूलला. अच्छा तू सोडणार आहेस का? मग तर खूप वेळ आहे. आता मी झोपते थोड्या वेळ. चुपचाप उठ आता. अरे हरू. सोहम यार, आज तरी लवकर आवर. हे घे, मी लगेच तुझ्यासाठी दूध गरम करते. लवकर ब्रश कर. हा ठीक आहे. हे घे, केशव दादा आले की त्यांना सांगून येते की मी तुला सोडते. हा अशी ओढणी राहिली.
कहानी। सोहम! चलो खाना खा लो सब। चल येते ना मी. एक्सक्यूज मी. हाय, मी सुनील. मी ॲक्च्युली सोहमला घ्यायला आलो आहे. ओ पण तुम्ही कोण आहात दादा? मी केशवदादांचा मामे भाऊ आहे. आज ते नाही आले का? नाही ना ताई, ॲक्च्युली त्यांची तब्येत जरा खराब झाली आहे ना. तसं ते काल डॉक्टरकडे गेलेले, बट डॉक्टरने पण बोललं की जरा रेस्ट करा घरी. मग आता कशी आहे त्यांची तब्येत? आता आहेत तसं म्हणजे आहेत, बरे आहेत, करतायत, आराम करतायत. मग तुम्ही मी ॲक्च्युली त्यांनीच मला पाठवलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की मुलांचं नुकसान नको व्हायला ना, सो म्हणून मी आलो घ्यायला. अरे बापरे, दादा किती विचार करतात ना. हो खरंच. पण टाइम तर 7:10 होता, तर तुम्ही एवढ्या लवकर कसे आलात? हां म्हणजे टाईम 7:10 होता. मी विचार केला आज लवकर येतो जरा. ते इथले रस्ते नवीन आहेत अँड मला एवढी सवय नाही ना, सो आलो लवकर. अच्छा फाईन, बट सोहम आज लेट उठलाय आणि त्याचं अजून काहीच आवरून नाही झालंय. सो तुम्ही काम करा, तुम्ही पुढे जावा, मी आणते ना त्याला. नाही याची काही गरज नाही, म्हणजे मी थांबतो ना, तसं लवकर आलोय आज. दादा त्याची अजून अंघोळ पण नाही अहो झाली. ताई, तुम्ही कशाला त्रास घेतात? मी आहे ना, मी सोडतो त्याला. थँक्यू सो मच दादा, बट नॉट पॉसिबल. हा खूप टाइम लावतो आंघोळीला. अहो ताई ऐका, 1 मिनिट ऐका. बघा तुम्ही कशाला टेन्शन घेतात? अजून 15 मिनिटं बाकी आहेत अँड शाळा सुरू व्हायला तर तसंही खूप टाइम बाकी आहे पण लेट होईल ना, ह्याच्यामुळे दुसऱ्या मुलांचं नुकसान नको व्हायला. ना. नुकसान हे बघा. हां तसं एक प्रियांशी नावाची मुलगी आहे, तिचं आजचं कॅन्सल झालंय कारण ती आजारी आहे ना. सो बघा, एक स्टॉप तसंही कमी झाला, मग टाइम आहे अजून. अहो दादा तुम्ही समजून का नाही घेत? तो मुलगा असेच आहे, लेट आंघोळ करतो, आरामात खातो आणि नुसतं अहो ताई, टाइमपास. तुमचं काय चालू आहे कधीपासून? अँड ही नुसती तुमची बडबड बंद करा पहिली गोष्ट तर. आतापर्यंत तो आला पण असता. अरे पण ते यार ऐका त्याला एवढी साधी अक्कल कशी नाहीये की सकाळी लवकर उठायचं असतं, स्कूलला जायचं असतं आणि ही फालतूगिरी तुमची आजच करायची होती का तुम्हाला? टाइम त्याला कळत नाही, एवढी साधी अक्कल नाही हो त्याला. दादा तुम्ही जरा शांत व्हा आणि समजून घ्या ना. चुप यार, शट अप. ऐक, तुला ना मी 10 मिनिट देतो. चल निघ, त्याला घेऊन ये जा. ओय शटअप. कोण आहात तुम्ही? हा कोण आहात तुम्ही मला बोलणार आहे? आणि कसं बोलत आहात तुम्हाला समजत नाही का? मी बोले ना त्याला सोडते. उगीच डोकं खाणं बंद कर आणि तुझा जो आवाज आहे ना हा जरा खाली कर. कोण आहेस ग तू मला बोलणारी? हा, हु आर यू टू शाउट ॲट मी? ऐका, तुम्ही ना माझं डोकं खाणं बंद करा आणि जस्ट गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. ठीक आहे, मी जातो. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. जर आज माझ्या जागी केशवदादा असे तर तुम्ही सोहमला नसतं सोडलं का? काय? ॲक्च्युली प्रॉब्लेम इथे टाईम नाही आहे, प्रॉब्लेम मी आहे, राईट? जर आता माझ्या जागेवर केशवदादा असते तर तुम्ही एकदा विचार तरी केला असता ना की मी लवकर जाऊन आणते, बट नाही. बट तुम्हाला पाहिजे की मी काही करेल चुकीचं त्यासोबत, राईट? हो, जर ते असते मग सोहमला मी नक्कीच सोडलं असतं. आणि आता तुम्ही इथून निघा, नाही तर मला पोलिसांना फोन करावा लागेल. तुम्ही मला कुठला विलन समजत आहात का मॅडम? तुम्हाला कळतं का? इट्स ऑल युअर मिस्टेक. माझी चूक. ओके, माझ्या मुलाला प्रोटेक्ट करणं माझी चूक असेल तर ठीक आहे, मीच चुकीची. हो, तू चुकीची आहेस, तूच चुकीची आहेस. अँड मी तुझ्यासाठी लवकर आलो, मी तुझ्यासाठी थांबलोय की तुला त्रास नको व्हायला. बट यू आर लाईक आय एम द विलन. ओय हॅलो, माझ्यावर आरोप लावणं बंद कर आणि निघ यार तू इथून. तू ऑलरेडी माझं डोकं खूप खाल्लंय सकाळ ओय सकाळी. चुप यार, कोणाचा कॉल आलाय? हे बघ, तुझे दादा. हॅलो केशव दादा, हे कसल्या फालतू लोकांना घ्यायला पाठवलंय मला? फालतू हो फालतू, म्हणजे ज्यांना बेसिक डिसिप्लिन नाहीये. डिसिप्लिन. हा, अशा लोकांकडे पाठवत. हा, ती भांडत बसलीये माझ्याशी. मी लवकर आलोय बघा, मी तिच्यासाठी लवकर आलोय आणि थांबलोय. हा तेच. हा, तुम्ही बोलून घ्या तिच्याशी नंतर. घे आता बघत बस तुझं हे तू तू काय खूप ते. चुकीचं केलंस. हा हा जा ग. आता मी पोलिसांना फोन लावणार आहे. अच्छा, जस्ट वेट हिअर. ऐक पहिली गोष्ट ना, मी तुला घाबरत नाही. ज्याला बोलवायचंय बोल. चल निघ, चल. अच्छा, बावळट.
आलीस बाजूला अरे? हो. हळू जरा. काय समजतो काय स्वतःला? काय झालं आई? लवकर आंघोळीला निघ. उठायला होत नाही लवकर. नुसता टाइमपास करत असतोस, माझं डोकं खराब करत असतोस. जा लवकर आंघोळीला निघ. सोहम, तुला वाईट वाटलं का? अरे यार सॉरी यार, दुसऱ्यांचा राग तुझ्यावर काढला. खरंच सॉरी. इट्स ओके आई, सॉरी नको म्हणू. ये ऐक, मी 5 मिनिटात रेडी होते, मग आपण निघूया. बरं. अरे यार परत नाही, मला नाही बोलायचंय. हॅलो, हा बोला ना दादा. अरे कुठे? मी थांबलो तुझ्यासाठी. काय? अच्छा ठीक आहे ठीक आहे, मी येते. हा लवकर ये. सोहम मी येते, केशवदादा आलेत. आई सोहम, काय झालं? काय झालं आई? सोहम आज नको, आज सुट्टी घे, आराम कर. ये पण का? अरे असंच यार, आज बरं नाही वाटत आहे. ये मी टीव्ही बघायला चाललो. काय रे केशवदादा, कशाला आलास तू? कशाला म्हणजे? मी लवकर येऊ किंवा लेट येऊ, तूच नेहमी लेट करते. काय? एक मिनिट, तू काय बोलत आहेस मला काहीच समजत नाहीये दादा. अरे ते ॲक्च्युली गाडीचा बॅटरीचा प्रॉब्लेम झाला रे, त्यासाठी यायला टाईम लागलं. हे सगळं ठीक आहे, पण तू आजारी होतास ना? हां आजारी होतो, पण रात्री गोळी घेतली आणि बोललो चल कामाला जाऊ. मग तू त्या सुनीलला कशाला पाठवलंस? सुनील हा कोण आहे? अरे असं काय बोलतोस दादा? सुनील तुझा मामे भाऊ, किती भांडला तो माझ्याशी सकाळी. मला वाटलं त्याबद्दल बोलत आहेस. प्रिया तुला माहित नाही का, मला भाऊ मामा नाही आहे, मामे भाऊ कुठनं येणार? असं काय बोलतोस दादा? दादा मग तो कोण होता? हॅलो, मला पोलीस कंप्लेंट करायची आहे. कोणतरी माझ्या नावाने किडनॅपिंगचा अटेम्प्ट करायचा प्रयत्न करत होतं. माझं नाव केशव राणे आहे, मी स्कूल व्हॅन चालवतो आणि आज मला यायला लेट झालं तर एका माणसाने एका मुलाला किडनॅप करायचं प्रयास करत होतं. हे इथे स्काय कॉम्प्लेक्सच्या गेटच्या इथे झाले. तो आलेला तेव्हा त्याच्या हातात एक लॉलीपॉप होतं आणि तो खूप विचित्र वागत होता.